स्मिता स्वयंपाकघरात उभी आहे. गॅसवर चहा उकळतोय. डोळ्यात झोप नाही. काल रात्रीचे भांडण अजूनही मनात फिरतंय. कपात चहा ओतते. एक कप संदीपसाठी आणि एक स्वतःसाठी. संदीप हॉलमध्ये मोबाईल बघत बसलेला. दोघांचं बोलणं मात्र बंद होतं. स्मिता मनात म्हणते, नेहमी मलाच का समजून घ्यायचं? मी पण थकते ना. प्रत्येक गोष्टीला मीच का झुकायचं? आणि दुसरीकडे संदीप मनात म्हणतो, नेहमी तीच बरोबर. मी काही बोललो की रागवते. लग्न म्हणजे एवढंच का? दोघं एकाच घरात, पण मनाने मात्र खूप दूर असतात. स्मिता कप टेबलावर ठेवते. संदीप चहा घेतो आणि काही न बोलता उठतो आणि ऑफिससाठी तयार होतो. संदीप दाराजवळ पोचतो, पण वळून पाहत नाही. नंतर स्मिता म्हणते, चहा घेतला का नीट? मग संदीप फक्त मान हलवतो आणि दरवाजा बंद करतो. मग स्मिता न बोलता खुर्चीवर बसते. तिचे डोळे ओले होतात आणि स्वतःच म्हणते, कधी वाटतं एक दिवस खरोखर निघून जाईल का तो? संदीप ऑफिसमध्ये बसलेला आहे, पण लक्ष नाही. कम्प्युटरच्या स्क्रीनवर बघत असतो, पण मनात मात्र फक्त घर. काल ती एवढी रागवली का? मी थोडं शांत राहिलो असतो तर काय बिघडलं असतं? मग एक सहकारी विचारतो, काय रे संदीप, सगळं ठीक ना घरात? तो फक्त हसतो, पण उत्तर देत नाही. स्मिता कपडे वाळत घालते, पण मन नाही. ती फ्रेममध्ये लावलेला फोटो पाहते. लग्नाचा दिवस, हसरे चेहरे. त्या हसण्यात किती विश्वास होता आणि आता किती शांतता आहे. ती फोटो हातात घेते, हसते आणि म्हणते, आपण खरंच बदललो का? की प्रेम आता बोलणं विसरलं? वीज जाते. खोली मंद. स्मिता खिडकीत बसते. पावसात थेंब गळतात. तिच्या डोळ्यांतील थेंबांसारखी. ती फोन काढते आणि जुन्या फोटोमध्ये रमते. पहिला प्रवास, पहिला वाढदिवस, छोटं हसू, छोटा राग, पण शेवटी मात्र एकत्र. तेवढ्यात बेल वाजते आणि स्मिता दार उघडते. संदीप समोर उभा असतो, पूर्ण भिजलेला. हातात तिचं आवडतं चहा कप आणि छोटा बुके. संदीप हलक्या आवाजात म्हणतो, रागावलीस का अजून? पण ती काही बोलत नाही.
फक्त डोळ्यात पाहते. पण मी आलोय ना, कारण तुझ्याशिवाय जगायचं नाही मला. स्मिता डोळ्यात पाणी घेऊन म्हणते. आणि मी पण तुला पाठवून देणार नाही. जरी राग आला तरी. आणि मग दोघं पण हसतात. तो तिच्या हातात चहा देतो. मग दोघं खिडकीजवळ बसतात. बाहेर मस्त पाऊस पडतोय. मग संदीप म्हणतो, आपण जेव्हा लग्न केलं तेव्हा वचन दिलं होतं ना, सुख-दुःखात सोबत राहू म्हणून. पण आपण विसरतो कधी-कधी की नातं जपायचं असतं शब्दांनी नाही, तर मनाने. नंतर स्मिता हलक्या आवाजात म्हणते, हो ना. आणि प्रेम म्हणजे कधीच एकमेकांना पाठवून देणं नाही. प्रेम म्हणजे कितीही रुसलं, तुटलं, तरीही पुन्हा एकत्र बसणं. नंतर दोघं पण हसतात. तिचं डोकं त्याच्या खांद्यावर येतं. खिडकीबाहेर पाऊस अजूनही सुरूच असतो. कधीही न पटवून घेणारे नवरा बायको, जे जगाला कदाचित साधे वाटतील, पण त्यांचं प्रेम असामान्य असतं. राग येतो, वाद होतात, पण सोडून जाण्याचा विचारही येत नाही. कारण त्यांचं नातं लग्नाचं नाही, ते मनाचं आहे. प्रेम म्हणजे बोलणं नव्हे, एकमेकांमध्ये शांतपणे राहणं आहे. धन्यवाद.